शीतल तिच्या सासूला म्हणाली, आई, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि काही दिवसात आता मुलांच्या शाळासुद्धा भरतील. त्यासाठी ताईंना आणि मुलांना बोलवून घ्या, म्हणजे त्यांना काही दिवस राहता येईल. मुलांची शाळा भरल्यावर त्यांना राहता येणार नाही. तुम्ही ताईंना फोन करून बोलवून घ्या. मग मी त्यांची खोली चांगली झाडून पुसून घेते. मग मी त्यांच्या मुलांसाठी काही कपडे आणि खाऊ पण आणते. आणि यावेळेस खूप खर्च झाल्यामुळे आपल्याला फक्त कपडेच घेता येतील. हो सुनबाई, तुझं बरोबर आहे. ह्या महिन्यात खूपच खर्च झाला आहे. तू जाऊ नको म्हणाले होतेस, तरी पण मी 15 दिवस माझ्या मैत्रिणीसोबत लग्नाला गेले होते. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं, त्यामुळे लग्नाचा विधी तिला येत नव्हतं, म्हणून मला ते घेऊन गेले. परंतु बघ ना, महिना झाला तरी मला अजून बरं वाटेना आणि मला खूप खर्च झाला. आणि बघ ना, महिना झाला आजारी आहे तरी माझी मुलगी मला पाहायला आली नाही. आई, असं नका म्हणू. तुमच्यामुळे काही खर्च झाला नाही. ते आजारपण असल्यावर खर्च होतोच की. तुम्ही काय मुद्दाम करत आहात का? तो विनासाठी काय खर्च करत बसू नकोस. तो घरात एखादी साडी असेल तीच दे. नाही आई, घरातील कशाला आणू की आपण नवीन, आणि फक्त ह्या महिन्यातच खर्च झाला आहे, पण पुढच्या महिन्यात आपण काटकसरीने भागू की. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मस्तपैकी आराम करा. तुम्हाला आता नक्कीच बरं वाटेल. असं म्हणून शीतल तिच्या कामाला निघून गेली. तिच्या सासूबाई मनात विचार करू लागल्या की किती समजदार आहे माझी सून. वीणा सुनेसारखी असती तर किती बरं झालं असतं. माहेरी येते आणि काही ना काही मागून किंवा घेऊन जातेच. संध्याकाळी शीतलचा नवरा महेश घरी आला आणि आईला म्हणाला की, आई, या उन्हाळ्यात सुट्टीला वीणा कशी काय आली नाही? काय झालं आहे का? ती रागावली आहे का आपल्यावर? हां, मी सांगायचं विसरलेच. अगं शीतल, वीणा म्हणत होती की वहिनीने मला फोन करून बोलवलं सुद्धा नाही. तू बोलवलं नाही म्हणून ती स्वतःहून आली नाही. तू एकदा फोन करून तिला ये असं म्हण. बरं आई, हा स्वयंपाक झाला ना लगेच करते. मग स्वयंपाक झाल्यावर तिने निवांत वीणाला फोन केला आणि म्हणाली की, ताई, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या आहेत. त्याआधी तुम्ही एकदा मुलांना घेऊन या. आईने सांगितलं असेल मला फोन करायला. असा मनाने कुठला तुम्ही फोन करून नणंदबाईला आपल्या जरा 4 दिवस माहेरी बोलावे. वीणाने तिला प्रेमाने बोलायचं तर ती 4 गोष्टी रागाने तिलाच बोलायला लागली. वीणाने बोललेलं शीतलने या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं, आणि ते पण हसत हसत. 2 दिवसांनी वीणा तिच्या मुलांना घेऊन माहेरी आली. वीणा आल्यावर शीतलची मुलं आत्या आत्या म्हणून तिच्या गळ्यात पडली. वीणाची आई हळूच तिला म्हणाली, वीणा, तू यावेळेस पण येताना मुलांसाठी काहीच खाऊ आणला नाही का? किंवा एखादं गिफ्ट? अगं आई, यांनी खूप खायला आणून ठेवलं होतं, पण मी आणायचंच विसरले. असं कसं दरवेळेस तू येताना खाऊ विसरून येतेस? एखादं 5-10 रुपयाचं चॉकलेट तरी घेऊन यायचं असतं. लहान लेकराला आशा असते ग. बरं आई, पुढच्या वेळेस येताना मी नक्की आणेन. आई, तू टेन्शन घेऊ नको, मी उद्या जाऊन मुलांसाठी खायला आणते. असं म्हणून तिने तो विषय तिथे संपून टाकला. पण वीणा तोंड वाकडं करून आईकडे पाहत होती. तेवढ्यात शीतल म्हणाली, आई, बरं झालं ताईंनी काही आणलं नाही ते. आजकाल चॉकलेट आणि मिठाई चांगली कुठे मिळते? उगीच मुलांची तब्येत खराब होते की. ताई, तुम्ही आईसोबत बोला, तोपर्यंत मी तुम्हाला चहा आणते. असं म्हणून शीतल किचनमध्ये जाते. शीतल जातात तिची सासू वीणाला म्हणते, अगं कसली आहेस तू? तुझी वहिनी बघ, तुम्ही यायच्या आधीच सगळं खायला प्यायला घेऊन आली आहे. अरे, साधं तू लेकरांसाठी चॉकलेटसुद्धा आणले नाही. असं म्हणल्यावर वीणाला राग येतो. आई, मला वाटते की तू माझी खरी आई नाही. अगं, तक्रार सुनेची असो किंवा मुलीची असो, ऐकायला मलाच लागते. बरं, आली आहेस, 4-5 दिवस तर आनंदाने राहा. थोड्या वेळात शीतल चहा आणि पोहे घेऊन आले आणि तिने शीतलला नीट पाहिले. तिच्या कानातील टॉप्स पाहून वीणा तिला म्हणाली, तू केव्हापासून एवढं मोठे कानातले घालायला लागली? दादाला आजकाल पगार खूप जास्त भेटायला लागलाय वाटतं. बायकोसाठी खूप पैसे आहेत
आणि मला घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. अहो नाही ताई, माझ्या भावाच्या मुलाचं जावळ होतं तेव्हा वहिनीने मला आहेर म्हणून हे कानातलं दिलं आहेत. बघ वहिनी, शिकून घे तुझ्या वहिनीकडून. नणंदसाठी किती मस्त गिफ्ट दिलं आहे आणि तू आहेस प्रत्येक वेळेस मला एखादी साडी किंवा ड्रेस देऊन पाठवतेस. शीतल काही न बोलता तेथून हसत गेली. मग शीतलची सासू म्हणाली, वीणा, तू फक्त घेण्याविषयी बोलत आहे, देण्याविषयी तू काहीच बोलली नाही. अगं, तुझ्या भावाने आणि तुझ्या वहिनीने त्यांना काय दिले ते तुला माहीत आहे का? तुझ्या वहिनीने जेवढे दिले आहे ना, त्याच्या दुप्पट तुझ्या भावाने आणि वहिनीने त्यांना दिलं आहे. नाती ही एकाच बाजूने जपायची नसतात, हे तू ध्यानात ठेव. फक्त घ्यायचं नसतं, आपण कधी द्यायचं सुद्धा असतं. 2-3 दिवस गेले आणि वीणा शीतलला म्हणाली, वहिनी, दरवेळेस तू मला एवढी छोटीशी रूम का देत असतेस ग राहायला? आईची खोली बघ किती मोठी आहे. मला आईची खोली खूप आवडते. तू एक काम कर, आईचं सगळं सामान या खोलीत आण आणि माझं त्या खोलीत ठेव. अहो ताई, तुम्ही अजून 2-3 दिवस राहणार आहात आणि 2-3 दिवसांसाठी सामान इकडे तिकडे कशाला करायचं? असं पण ही खोली तुमची होती, त्यामुळे या खोलीत तुमच्या खूप आठवणी असतील. तुम्हाला ही खोली आवडत कशी नाही? आणि तुम्ही पुढच्या वेळेस आला ना तर मग मी नक्कीच तुम्हाला आईची रूम खाली करून देते. त्या दोघींचं बोलणं चालू असताना तिथे सासूबाई आल्या. वीणा 2-3 दिवसासाठी तिला कशाला त्रास देते? शीतल तेथून निघून गेली आणि वीणा तिच्या आईला म्हणाली, आई, मी यावेळेस सासरला जाताना साडी किंवा ड्रेस घेऊन जाणार नाही. माझ्या सासूबाईंनी विचारलं तर तू माहेरून काय आणलं तर मी काय सांगू? शेवटी आई ती आईच असते. आई म्हणते की, बोल मग बाळा, तुला काय पाहिजे दुसरं? आई, वहिनीने ज्या कानात घातला आहे ना ते मला पाहिजेत. पण ती का देईल तुला? अगं, तिच्या माहेरच्याने एवढ्या प्रेमाने तिला गिफ्ट दिलं आहे. असं दिलेलं गिफ्ट कोणी दुसऱ्याला देतं का? मग कानातल्या रिंगा नाही तर तू एखादं सोन्याचं कानातलं कर. तू जर नाही काय करून दिलं तर मी पुढच्या वेळेस कधी सुट्टीला येणार नाही. आणि ती तोंड फुगून बसली. ह्या दोघींचं बोलणं नेमकं शीतलच्या कानावर पडलं. मग तिने ते सर्व बोलणं महेशला सांगितलं. महेश म्हणाला, आपण मागणाऱ्याचं आणि बोलणाऱ्याचं तोंड कधीच थांबवू शकत नाही. तुला तर माहीत आहे, वीणाला आपण किती पण दिलं तरी तिचं पोट भरत नाही. अगं, तिच्या सासरी किती आहे तरी पण तिचा सारखा डोळा आपल्यावरच असतो. तिचा नवरा पण तिच्या पदरी चांगला मिळाला आहे, जे पाहिजे ते देतो. तरी पण एवढी ईर्ष्या कशाची करते काय माहीत. तिने वीणाला खूप समजावलं पण शीतलचं एकसुद्धा तिने ऐकून घेतलं नाही. आणि मग तिला राहवलं नाही आणि तिने जाऊन तिच्यासाठी ड्रेस आणि पैंजण घेऊन आली आणि तिने तिच्या सासूबाईला दाखवलं. छान आहे सुनबाई, असं म्हणाली. तिला सोन्याचीच वस्तू द्यावी असं काही नाही, तिच्याकडे भरपूर सोनं आहे. तिच्या लग्नातसुद्धा मी खूप सोनं केलं आहे तिला. मला तर या पोरीच्या वागण्यावर मलाच लाज वाटायला लागली. वीणाने येऊन 1 आठवडा झालेला असतो. शीतलची मुलं सारखी आत्याला म्हणत होती की, आत्या चल बाहेर आपण काहीतरी खायला जाऊ. वीणाना काहीतरी कारण सांगून विषय टाळत होती. एक दिवस शीतलच्या मुलाला राहवलं नाही आणि तो म्हणाला, आत्या, तू किती दिवस झाला इथे आली आहे तरी पण तू आमच्यासाठी काहीसुद्धा खायला आणलं नाही. आम्ही किती खुश होतो. तू आल्यावर आम्हाला खायला आणीन. असं म्हणल्यावर शीतल त्याच्या मुलाकडे डोळे मोठे करून बघितलं आणि तिच्या मुलाला आतमध्ये जा म्हणून सांगत होती. राहू द्या वहिनी, तुम्ही त्याच्यासमोर बोलत असाल त्यामुळेच तो असा बोलत आहे. तेव्हा पण शीतलने हसून सगळा विषय तिथल्या तिथं संपवला. वीणा सासरला जायच्या आदल्या दिवशी शीतलने तिला आणलेल्या वस्तू दाखवल्या. तिने ड्रेस आणि पैंजण पाहिल्यावर ती शीतलला म्हणाली, वहिनी, हे काय तुम्ही स्वतः सोन्याचं एवढं मोठं कानातलं घालून घरात वावरता आणि माझ्यासाठी फक्त चांदीचं पैंजण घेऊन आली आहे. पैंजण द्यायचं असतं तर कमीत कमी सोन्याचं तरी द्यायचं. हेच आहे का तुझं प्रेम? याच्यावर वीणाची आई म्हणाली, तुझी वहिनी जी प्रेमाने देते ते तू गपचूप घे. अगं, आजकाल चांदीला सुद्धा खूप भाव आहे
आणि सोन्याचे भाव तर आकाशाला टेकले आहेत. असं पण आपल्यात सोन्याचे पैंजण पायात घालत नाही. अगं बहिणीचं एक वेळेस ठीक आहे, पण तू तर माझी आई आहे. तू सुद्धा माझं सुख पाहत नाही. दर सुट्टीला मला बोलतेस आणि माझ्यासाठी काहीच घेत नाही. एवढीच माझ्यावर माया असती तर वहिनीने तिच्या कानातलं मला दिलं असतं. आणि आई, तू सुद्धा काही दागिने तू वहिनीला सुद्धा देऊन टाकले आहेत. शीतल पण दरवेळेस हसण्यावारी घेत होती, पण ह्यावेळेस तिला हे पटलं नाही. वीणाताई, तुम्ही सुद्धा सासरे एकुलते एक आहात, तरी पण तुमची नजर माझ्या दागिन्यावर आणि आईच्या दागिन्यावर का असते? मी कधीच माझ्या आईच्या आणि सासूबाईच्या दागिन्यावर डोळा ठेवला नाही. मला जे मिळालं त्यात मी खुश आहे. वहिनी, सगळं घेऊन आता गोड गोड बोलू नकोस माझ्या संग. आईचं सगळे दागिने तू घेतलंस आणि आता फक्त सावरासावरी करतेस. माझी आई भोळी आहे, त्यामुळे आईने सगळं दागिने तुला दिलं. आणि आई, आज तुझ्यापाशी तुझा दागिना असता तर तुझ्या लेकीला आज असंच सासरी लावले नसतंस तू. आणि वीणाताई, तुम्ही जो विचार करत आहात ना माझ्या कानातलं घेण्याचं, पण मी हे कानातले टॉप्स तुम्हाला कधीच देणार नाही. कारण काही माझ्या भाच्याने दिलेले भेट आहेत. आणि तुम्ही मला बोलता ते बोलता अजून सासूबाईला पण बोलता. मला हे आवडत नाही. तुम्ही दरवेळेस येताना हात हलवीत येता. बघितलं ना आई, तू म्हणत होती माझी सून खूप चांगली आहे. बघ तिच्या मनात किती लपून राहिलं आहे. त्यावर शीतल म्हणते, प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या आईला मध्ये का आणत असता? तुमच्या मनात हाव आहे आणि तुम्ही आईकडे बघून ते हाव पूर्ण करण्याचा विचार करत आहात. आजपर्यंत मी नाती जपण्यासाठी गप्प राहिले, पण आज मला सहन झालं नाही. हे बघ वीणा, आता जर मी तुझ्या बाजूने बोलले तर मी माझं म्हातारपण खराब करून बसेल. काही पण करून मला माझं म्हातारपण वाईट घालवायचं नाही. शेवटी माझी सेवा हे दोघेच करतात. मी महिना झाला आजारी आहे. तुम्हाला बघण्यासाठी एकदा सुद्धा आली नाही. आणि आता जर मी तुझ्या बाजूने बोलले तर तुला एक काम करायला लागेल. तर तू माझ्या म्हातारपणाची सगळी जबाबदारी तू स्वतः घ्यायची. चालतंय का तुला? त्यावर वीणा म्हणाली, आई, तू हे काय बोलत आहेस? मुलीची आई कुठं मुलीच्या सासरी येऊन राहते का? लोक काय म्हणतील? आणि मी एकटी कुठे आहे? माझी सासू आहे की? मी तुझं बघू का सासूचं बघू? मला तुमच्या दोघींचं करणं होणार नाही. काय झालं ताई? आई म्हातारपणी सुद्धा मुलांचं ओझं उचलू शकते, तर तिची मुलगी काही दिवस तिच्या आईला तिच्या सासरी घेऊन जाऊ नाही का शकत? मुलगी प्रत्येक वेळेस माहेरला फक्त घेण्यासाठीच असते का? त्या मुलीच्या आईबद्दल काही जबाबदारी, काय कर्तव्य नसतात का? एवढं बोलल्यावर वीणाला राग आला आणि ती म्हणाली, मला आताच्या आता सासरला जायचंय. आणि जाऊन रागात बेडरूममध्ये जाऊन बसली. शीतलची सासू पण जरा नाराज झाली. मग शीतल जाऊन सासूला म्हणाली की, आई, तुम्ही उदास का आहात? तुम्ही म्हणत असाल तर मी आता हे कानातले काढून त्यांना द्यायला तयार आहे. तुमच्या आनंदापेक्षा जास्त किंमत नाही या कानातल्याची. नाही सुनबाई, मी याच्यामुळे नाराज नाही या. माझ्या मुलीमध्ये थोडासुद्धा समजूतदारपणा नाही, त्याचं मला वाईट वाटत आहे. आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी यांना फोन करून बोलवून घेते. महेशने कसं तरी तिला समजवलं. जायच्या वेळी शीतलने तिला समजावलं, ताई, तुम्ही फक्त दागिन्यावर लक्ष ठेवता, परंतु तुम्ही या दुसऱ्यांच्या वस्तूवर नजर ठेवल्यामुळे तुम्ही तुमच्या भावाचं प्रेम आणि आईचं प्रेम कधीच लक्षात ठेवत नाही. या सगळ्या वस्तूंपेक्षा तुम्हाला आईचं प्रेम आणि भावाचं प्रेम महत्त्वाचं वाटलं पाहिजे. असं म्हणल्यावर शीतलच्या सासूबाईंनी शीतलला जवळ घेतलं आणि वीणाला समजून चुकलं की आपण जे पाहिजे ते तर मागून घेतलं, पण आपण भावाचं प्रेम आणि आईचं प्रेम मिळवू शकलो नाही. काहींना चुकाची जाणीव लवकर होते आणि काहींना उशिरा. वीणा सासरला गेल्यावर तिला तिची चूक हळूहळू समजायला लागली. नाती ही दागिन्यांपेक्षा अनमोल असतात. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.